हाय गाईज, तुमचं माझ्या चॅनलमध्ये मी स्वागत करते। तर आज आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स पाहणार आहोत, म्हणजे चालू वर्तमान काळ। तर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये आपण निगेटिव्ह सेंटेन्स पाहणार आहोत। निगेटिव्ह सेंटेन्स पाहणार आहोत म्हणजे नकारार्थी वाक्ये। त्या अगोदर आपण स्ट्रक्चर समजून घेऊया, वाक्य बनवून कसे घेतात यासाठी आपण स्ट्रक्चरची आवश्यकता असते। तर स्ट्रक्चर बघूया। एस प्लस एम इज आर प्लस नॉट प्लस फॉरचा फर्स्ट फॉर्म प्लस ING प्लस ऑब्जेक्ट, अशा पद्धतीचं हे स्ट्रक्चर आहे नकारार्थी वाक्य बनवायसाठी। ओके, तर तुम्हाला हे सांगते मी हेल्पिंग वर्ब एम इज आर याची ओळख करून देते। एम कुठे लावायचं, इज कुठे लावायचं आणि आर कुठे लावायचं। ओके, तर एम हे स्वतःसाठी मग आय एम साठी आपण एम वापरतो। इज हे ही शी इट सोबत इज वापरतो आणि आर हे वी दे यू साठी आर वापरतो। ओके, तर आता आपण सेंटेन्सला सुरुवात करूया। तर फर्स्ट सेंटेन्स बघूया। मी आंबा खात नाहीये। मी आंबा खात नाहीये। आता याचं इंग्लिशमध्ये कसं होईल? आय एम नॉट इटिंग मँगो। आय एम नॉट इटिंग मँगो। ओके, तर आयसाठी आपण काय घेतलंय? एम घेतलेला आहे। तुम्हाला मी सांगितलंय आय जर सब्जेक्ट असेल तेव्हा आपण हेल्पिंग वर्ब एम वापरायचं। ओके, नॉट इटिंग मँगो। तर आपण निगेटिव्ह सेंटेन्स बनवत आहेत म्हणून आपण हेल्पिंग वर्बच्या नंतर नॉट हा लावलेला आहे। तर सेकंड सेंटेन्स बघूया। तू आंबा खात नाहीयेस। तू आंबा खात नाहीयेस। आता इथं तू साठी कोणतं सब्जेक्ट येईल? तर यू येईल। तर यू साठी आपण आर घेतलेला आहे। ओके, तर यू आर नॉट इटिंग मँगो। तू आंबा खात नाहीयेस। ओके, थर्ड बघूया। ती शाळेत जात नाहीये। ती शाळेत जात नाहीये। ती, मी म्हटलं तुम्हाला शी ही इट सोबत आपण इज वापरायचं, म्हणजे शी ही इट काय आहे? एक वचन आहे। ओके, आणि आर हे अनेक वचनासोबत वापरायचं, म्हणजे वी दे यू सोबत आर वापरायचे, अनेक वचने आहेत। तर ती शी म्हणजे एक वचन आहे, त्यासोबत आपण इज वापरलेला आहे। तर ती शाळेत जात नाहीये। शी इज नॉट गोइंग टू स्कूल। तर ING हे काय? मेन वर्ब आहे। आपण चालू वर्तमान काळातील वाक्य बनवत असेल की होकारार्थी असतील नकारार्थी असतील तर आपण ह्याला काय मेन वर्बला काय लावायचं आहे? ING प्रत्यय लावायचा आहे, असं मी याच्यामध्ये दिलेलं आहे स्ट्रक्चरमध्ये। ओके, तर शी इज नॉट गोइंग टू स्कूल। ओके, ती शाळेत जात नाहीये। ओके, फोर्थ बघूया। आम्ही TV पाहत नाहीयेत। आम्ही TV पाहत नाहीयेत। आम्ही घेतलेला आहे। आम्हीसाठी वी येईल। सब्जेक्ट काय येईल? वी। तर वी नंतर काय घेतलाय? आर घेतलेला आहे। ओके, वी अनेक वचन असल्यामुळे आपण इथं आर वापरलेला आहे हेल्पिंग वर्ब, आणि हेल्पिंग वर्बच्या नंतर आपण नॉट लावायचं, म्हणजे नकारार्थी वाक्य होऊन जातं। ओके, वी आर नॉट वॉचिंग TV। आम्ही TV पाहत नाहीयेत। ओके, फिफ्थ बघूया। कविता पुस्तक वाचत नाहीये। कविता पुस्तक वाचत नाहीये। आता कविता घेतली। कविता हे काय? नाऊन आहे, एखाद्या व्यक्तीचं नाव म्हणजे नाऊन। तर एक वचनी नाम आहे। काय? कविता ही एक वचन। तर कविता इज एक वचनी नाम असेल तर आपण इज हे हेल्पिंग वर्ब वापरायचं। तर कविता इज नॉट रीडिंग अ बुक। कविता पुस्तक वाचित नाहीये। हो की नाही? हे काय आहे? नकारार्थी वाक्य आहेत। कोणत्या काळातले? चालू वर्तमान काळामध्ये। तर नकारार्थी वाक्य कसे बनवायचे? तर हेल्पिंग वर्बच्या नंतर आपण नॉट लावायचं आणि सुरुवातीला काय घ्यायचं? सब्जेक्ट। आणि अनेक वचन सब्जेक्ट असेल तर आपण आर वापरायचं, आणि एक वचन असेल तर इज, आणि स्वतःसाठी आय एम वापरायचं। ओके, तर कविता पुस्तक वाचत नाहीये। कविता इज नॉट रीडिंग अ बुक। 6 बघूया। मुले इंग्रजी बोलत नाहीयेत। मुले इंग्रजी बोलत नाहीयेत। आता मुले काय आहे? अनेक वचन घेतलेलं आहे आपण। मुले
बॉय म्हणजे मुलगा, बॉईज म्हणजे मुले. आपण काय घेतलेलं आहे, बॉईज म्हणजे अनेक वचन. तर अनेक वचनासोबत आपण आर वापरायचा आहे. काही नाव नाही पण अनेक वचनी, अनेक मुलं आहेत आहे ना. बॉय असेल तर एक आणि बॉईज असेल तर अनेक. तर बॉईज आर नॉट स्पीकिंग इंग्लिश. मुले इंग्रजी बोलत नाहीत. असे आपण हे निगेटिव्ह सेंटेन्स घेतलेले आहेत. ओके. तर हे कोणत्या काळातले आहेत, चालू वर्तमान काळ म्हणजे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. तर याचं स्ट्रक्चर पण समजून घेतलेलं मी परत याला तुम्हाला सांगते वाटलंच तर. यस प्लस ॲम इज आर प्लस नॉट प्लस व्हर्बचा फर्स्ट फॉर्म प्लस ING प्लस ऑब्जेक्ट. ओके. अशा प्रकारे आज आपण चालू वर्तमान काळातील काही निगेटिव्ह सेंटेन्स पाहिलेले आहेत. आणि याच्या अगोदर पण मी व्हिडिओ बनवलेला आहे, त्याच्यामध्ये मी होकारार्थी म्हणजे ॲफर्मेटिव्ह सेंटेन्स दिलेले आहेत. ओके. ते पण तुम्ही पाहून घ्या. ओके. तर तुमच्या कन्सेप्ट आहेत त्या क्लिअर होतील. अशा प्रकारे आज आपण असं प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स पाहिलेलं आहे, त्याच्यामधील नकारार्थी वाक्य पाहिलेलं आहे. तर आपण येथेच थांबूया, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.